त्यानंतर गाथा पूजन झालं, ग्रंथ पूजन झालं, ज्ञानेश्वरीचं पूजन झालं. आणि सर्व कार्यक्रम सुरळीत असे चालू झालेले. महाशिवपुराणची कथा, हे सगळे पुराण एका पुराणातून निर्माण झालेले असते. त्या पुराणाचं नाव आहे भागवत महापुराण. पुराणांचा राजा कोण? श्रीमद भागवत महापुराण. सगळे पुराण आहेत. किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. गणेश पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, पद्म पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, लक्ष्मी पुराण, स्कंद पुराण, शिवपुराण, असे 18 पुराण आहेत. ही 18 पुराणाची निर्मिती ज्यानं केली त्याचं नाव आचार्य महर्षी व्यास. आणि महर्षी व्यासाने या 18 पुराणांची निर्मिती केली आणि त्या 18 पुराणांचं एक मूळ आधार त्याला दिला. कारण कसं असतं, झाडाला फांद्या किती पण आहेत, झाडाला फांद्या किती आहेत पण त्याला एक बुड असतं ना. नुसत्या फांद्या टिकत नाही, त्याचं बुड तोडलं तर झाड पडून, त्या फांद्या पडून जातात. म्हणून हे पुराण म्हणजे बाकीचे पुराण फांदे, त्याला जे आधार आहे ना बुड, त्याला श्रीमद भागवत महापुराण. आणि याच पुराणामधून हे सगळे पुराण बाहेर काढलेत. अहो घर तेच आहे, घर तेच आहे. कोणी इंजिनियर झालाय, कोणी डॉक्टर झालाय, बरोबर आहे का नाही? कोणी इंजिनियर झाला, कोणी डॉक्टर झाला, कोणी वकील झाला, कोणी काही झाला, घर एकच आहे. तसं देव एकच आहे पण अनेक रूपानं नटला, अनेक रूपेण. अनंत रूपोनंत श्री सहस्रजिनंत. देव एकच. काही काही माणसं म्हणतात, महाराज तुमचे देव किती आहेत? देव एकच. देव किती नाही, हा देवता अनेक आहेत. देवता भरपूर आहेत पण देव एकच आहे. कोणता देव आहे आमचा? तो हा देवाचा आहे देव. आणि बळीया माझा पंढरीराव. तुम्ही म्हणाल पंढरीचा देव तो मोठा आहे आणि तुम्ही कथा शिवपुराणाची सांगाल त्याच्यात तर शिव मोठा आहे. या शिवपुराणामध्येच ती कथा निघणार आहे, तुम्हाला ऐकलं मिळणार आहे. पांडुरंग परमात्मा का मोठा आणि भगवान शंकर कसे मोठे? व्यास महाराज म्हणतात, आदंत मंगलम परमम जत समागान भाव भार्य तमीशम जरा मरामात्मदेवम पंचाननम प्रबलम पंचविनोदशील. पंचानन शिव आहे. आमच्या देवाला शिवाची म्हणजे देवापासून शिव आहे. शिवाची उपमा देवाला नाही, देवाची उपमा शिवाला आहे. म्हणून भगवान शंकर हे आदी आहे. सगळ्यात आधी कोण आहे? तर भगवान शंकर. एक प्रमाण आहे ना आपल्याकडे, आपल्या संप्रदायामध्ये. ओम नमो शिवा आदि कावडी घेतली से खानी. ओम नमो शिवा आदि कावडी घेतली से खानी. ओम नमो शिवा आदि कावड घेतली से खानी. ओम नमो शिवा आदि कावड घेतली से खानी. वैष्णवाची मान, मिळाली वैष्णवाची मान.
शिवा आदी कावड घेतली खांदी. कारण भगवान शंकर हे आदी आहेत. आणखी एक प्रमाण आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आणि मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. कारण मच्छिंद्र हे भगवान विष्णू आहेत आणि आदिनाथ कोण आहे? भगवान शंकर आहे. भगवान शंकर हे आदी आहेत. आणि ज्यावेळी हे सगळं पुराणाचं कथन, हे पुराण दोघांचं लग्न झालं होतं. कोणाचं? सती आणि भगवान शंकराचं. सती आणि भगवान शंकराचं ज्यावेळी लग्न झालं, नांदण्यासाठी सती आल्या कैलास पर्वतावर. आणि मग त्यावेळी भगवान शंकराला विनंती केली होती, देवा तुमचं चरित्र खूप मोठं आहे, तुमच्या गुणाचं वर्णन कोणी करू शकत नाही, शास्त्र खूप मोठं आहे. इथे गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तम मयान. शास्त्र हे मोठं आहे, गुह्य आहे, गुपित आहे, उघड झालं नाही, कुणाला कळत नाही. कळली गोष्ट कळली तर मनाला आनंद येईल, गोष्ट नाही कळल्यावर म्हणून ते बहिर माणूस दोनदा हसत आहे का नाही तुम्हाला माहिती आहे? ते लोक हसले म्हणून एकदा हसते आणि मग हळूच शेजारच्याला विचारते काय म्हणले होते ते. मग शेजारच्यानं सांगितल्यावर त्याला खरं कळते आणि मग परत एकदा हसते. म्हणून कळणे ही सर्वात महत्वाची. कळाल्याशिवाय संसार नाही, कळाल्याशिवाय परमार्थ नाही, देव सुद्धा कशात काहीच नाही. माणसाला माणूसपणच नाही कळाल्याशिवाय. कळतं कुणाला? कळतं कुणाला की नाही? आम्ही विनोदानं सांगत असतो, मी हा मंडप आहे, या मंडपामध्ये फक्त बसण्याचा अधिकार माणसालाच आहे. थंडी लागायली म्हणून गायी बसू शकते, त्यांना काही नको वाटायले का? कुत्री येऊन बसतील गरमीला, त्यांना काही नको वाटायले का? बरोबर आहे का? बसतील पण त्यांना बसण्याचा अधिकार नाही. अधिकार फक्त माणसाला आहे. कारण माणसाला कळतं. काय होतं माणसाला? माणसाला कळतं. माणसाला कळतं पण तरी माणसाला वळत नाही. माणूस इतका बेशरम आहे की त्याला कळू नाही ती वळत नाही. देवानं बुद्धी नावाचं एक तत्व दिलंय माणसाला. काय दिलंय? बुद्धी नावाचं एक तत्व दिलंय. त्या बुद्धीच्या जोरावर माणूस खूप मोठा झाला, त्याला काही कळतं त्याच्यात. तरी सुद्धा आपल्याकडं एखाद्या ठिकाणी चोरी झाली, चोरी नाही, कुणी एखादा माणूस मर्डर झाला आणि तो आरोपी फरार झाला, चोर फरार झाला, त्याला शोधण्यासाठी कोणाला आणावं लागते? होय, त्याला शोधण्यासाठी कोणाला आणावं लागते? कुत्र्याला आणावं लागते. कुणाला आणावं लागतं? कुत्र्याला आणावं लागतं. मग मला सांगा, माणसाला जर कळत असतं तर कुत्रे आणायची गरज पडली असती का? मग कळत कोणाला? कुत्र्याला कोणाला लागेल. कारण कोण आरोपी आहे हे कुत्र बरोबर ओळखते, माणसाला कळत नाही. बरं, ते कुत्र साधं नसतंय. त्या कुत्र्याला बसायला व्हीआयपी गाडी असते, त्या कुत्र्याला राहायला एसी बंगला असतो आणि खायला त्याला ते चेक करून असते. एक डॉक्टर असते, दोन त्याला ते चेक करून बिस्किट खायला द्यायचे. त्याला ज्यावेळेस त्याला आणतात ना त्या कुत्र्याला, त्यावेळेस पाठीमाग 2-4 फौजदार
समोर 2-3 फौजदार, साईडनं ती शेणं चाललेली ती पोलिसांची, आगे पीछे हमारी सरकार, हम है यहाँ के राजकुमार. असं ते कुत्रं डौलत चालतं. माणसापेक्षा श्रेष्ठत्व इथं कुणाला आला आता? कुत्र्याला. बरोबर की नाही? कुत्रं ते काय करतं, त्या आरोपीला पकडून देतं. मग कोण श्रेष्ठ झालं? कुत्रं श्रेष्ठ झालं. माणसापेक्षा पुढे कोण गेलं? कुत्रं. आता थोड्या वेळ कुत्रं बाजूला ठेवू, या पशुमध्ये कुत्रं झालं. आता काय? पाखरू आहे. पाखरू, एक कोकिळा नावाचं पाखरू आहे. ते इतकं गोड गातंय, इतकं गोड गातंय, ते कुठं भजन शिकाय गेलं नाही बरं का. त्यानं कुठं क्लास लावला नाही, त्यानं ताल स्वर शिकला नाही, काहीच केलं नाही. तरी सुद्धा जन्मल्यापासून उपजताची ज्ञानी, जसं ज्ञानवरायला म्हणतात किंवा भगवान बाबाला म्हणतात, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून ते जन्मताच ज्ञानी आहेत. तसं ते पाखरू जन्मताच ज्ञानी आहे आणि ते गायला सुरुवात करतं. किती गातं गोड ते, किती तालात गातं. आमच्याकडे शिकलेले आमचे भजनी मंडळ असतील, आमचे महाराज लोक असतील, ती बेसुरात जातील. आयुष्य गेलं तर माणसाला टाळ वाजवता येत नाही. काही काही माणसं टाळ वाजवण्याला हसते आणि सहजच म्हणते टाळ वाजवू नका. अरे पिढ्याची पिढ्या गार झाल्या पण टाळच कळला नाही कुणाला अजून. कसा वाजवायचं? टाळ शिकावं लागतं, शिकल्याशिवाय येत नाही. दुसऱ्याच ऐकून दुसऱ्याकडे पाहून येतं पण कामापुरतं. पण ते कधीतरी उघडं पडत असतं. म्हणून ओरिजिनल ते ओरिजिनल असतं. म्हणून माणसापेक्षा गातं ते कोकिळा. पण पाखरू श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ झालं? पाखरू श्रेष्ठ झालं. बघा, कुत्रं श्रेष्ठ आहे, पाखरू श्रेष्ठ आहे. याच्यापेक्षा जाऊ द्या, सगळ्यात म्हणजे नीच त्याला आपण नेहमी काय म्हणतो? एक हलकट प्राणी म्हणतो आपण त्याला. पण त्या प्राण्याला एवढी किंमत होती पहिल्या काळात. ज्यावेळी भगवान बाबाच्या अगोदरचा काळ असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, महाराणा प्रतापांचा काळ असेल, त्यावेळेस काय असायचं? जुन्या काळामध्ये वराडाही कुठं लग्नाला जायचं, लांब जायचं म्हणलं तर बैलगाड्यामध्ये जायचं. मग ते कुठेतरी मुक्काम पडायचा. मग मुक्काम कुठं पडायचा? जिथं पाणी असेल तिथं. नद्या असायच्या पाण्याच्या भरलेल्या. जिथं नदीला पाणी असेल ना तिथं मुक्काम पडायचे. त्या सैन्याचे मुक्काम, राजे लोकांचे मुक्काम. आणि मग ते पाणी चांगलं आहे, माणसाला पिण्याच्या लायक आहे का नाही याची परीक्षा करायला कोणाला नेत होते? पाणी हे माणसाला पिण्याच्या लायकीचं आहे का नाही याची परीक्षा करण्यासाठी गाढवाला नेतात. गाढवाला आजही गाढव सांगतं हे पाणी माणसाला पिण्याच्या लायकीचं आहे का नाही. गाढवानं पाणी जर पिलं तर समजायचं हे पाणी अतिशुद्ध आहे. आणि गाढवानं पाणी नाही पिलं तर समजायचं हे पाणी गढूळ आहे, गंध पाणी आहे. आणि गाढव पित नाही तेच पाणी माणसं प्यायला लागली तर. मग आता माणूस श्रेष्ठ का गाढव श्रेष्ठ? मला सांगा. एवढं या प्राण्यांना कळत तरी त्यांना श्रेष्ठत्व दिलं नाही. का दिलं नाही? कारण त्यांना बुद्धी नाही. या मंडपामध्ये येऊन, धर्म मंडपात येऊन बसण्याचा अधिकार नाही त्यांना. जरी येऊन बसले तर इथे येऊन काय करावं याचं ज्ञान त्याला नाही. आणि ते ज्ञान फक्त माणसाला आहे. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञान आघात पडलं. म्हणून माणसाचं जे ज्ञान आहे ना ते सगळ्यात मोठं आहे. ज्ञानवान माणूस बनवला. कारण भगवान परमात्म्यानं सृष्टीची निर्मिती करत असताना, भगवान आदिशंकरांनी सृष्टीची निर्मिती करत असताना सगळं काही निर्माण केलं. कारण आपण सगळं कश्यपापासून आपली उत्पत्ती आहे. म्हणून गडबडीमध्ये प्रत्येकाला गोत्र माहित नसतं. अनेक गोत्राचे प्रकार आहेत. पण या सगळ्यांचं मूळ काय असेल गोत्र तर त्याला कश्यप गोत्र म्हणतात. म्हणून आठवत नसलं तर कश्यप गोत्र म्हणून आपण सांगतो. म्हणजे कश्यपानं झाडं निर्मिती केली, कश्यपानं पर्वताची निर्मिती केली, कश्यपानं पर्वत सगळे हे पर्वत निर्माण केले. पशु पक्षी साप हे सगळं कोण निर्माण केलं? कश्यपाने निर्माण केलं. म्हणजे हे सगळं निर्माण केल्याच्या नंतर कश्यप ज्यावेळी भगवंताकडे गेले त्यावेळी भगवंतानं सांगितलं, अरे
यांना निर्माण केलं, पण काय झालं, यांना कळत नाही ना मी कोण आहे की नाही. यांना देवही कळत नाही बा. काही काही माणसं असते त्या माणसाला आपणही मी कोण आहे हेही कळत नाही आणि देव कोण आहे हेही कळत नाही. मग त्या माणसाचा काय उपयोग आहे. याला माणसाला काय म्हणायचं, बिनकामाची माणसं. बिनकामाची माणसं ते कोण्याच कामाचे नसते. धड इकडच्या बाजूला नाही, धड तिकडच्या बाजूला नाही, कुणाकडेच नसतं. आणि त्रास मात्र दिल्याशिवाय राहत नाहीत. असे बिनकामाचे माणसं काय करतात, दोन्ही कोण त्रास देतात. म्हणून आमचे बाबा एक गोष्ट सांगायचं मला. एक पैलवान होता, पैलवान दादा, आणि ते बंगाल देशात कुस्ती खेळायला जात होत, बंगाल. आणि तिकडे एवढा मोठा पैलवान गाजलं ते बंगाल देशामध्ये, म्हणजे आपला आताचा बांगलादेश, हे पश्चिम बंगाल आपला आताचा. या पश्चिम बंगालला ते कुस्ती खेळायला जायचं. आणि मग तिकडच त्याचं काय झालं, प्रेम झालं आणि तिकडच त्यानं एक तिकडचीच बायको केली. पण ती होती बंगाली विद्या शिकलेली. ती काय बंगाली विद्या शिकलेली होती. ती लग्न करून आल्याच्या नंतर 4-6 महिने त्याचं ऐकलं, पण आता 4-6 महिन्याच्या नंतर नियमच आहे निसर्गाचा, पुन्हा पुन्हा हळूहळू ऐकायचं कमी होत असतं हे का नाही. म्हणून तिनं सांगितलं, बा तू पैलवान जरी असलास ना तर माझ्या नादाला लागलं असतं. मी कोण आहे तुला सांगू का. तिनं सांगितलं, मी बंगाली आहे. मी कोण आहे, मी बंगाली आहे आणि बंगाली विद्या शिकलेली आहे. चूक केलं की मासी वचन म्हणते. आणि तिनं काय करायचं, ते भेट नव्हतं, पण तिनं असं हातावर हात घासला, चौकून करायचं की मधून काहीतरी माशी नाही तर किडा काढायचा, असा भिंतीला चिटकायचा. ते भिंतीला दिवसभर चिटकून राहायचं. हातातून पाखरू काढायचं आणि भिंतीला चिटकून टाकायचं. ते दिवसभर पाखरू भिंतीला. त्या पैलवानाला सांगितल्यावर असा चिटकून टाकायचं. ते इतकं घाबरून गेलं, इतकं घाबरून गेलं. ते असं पैलवान होता पण नुसता असा मरकुडा झाला होता. 6 महिन्याला मित्र आला जे लग्नाला सोबत होता. आणि त्या मित्राने विचारलं, आज का म्हणून झालं. ते म्हणलं, ही बाला ही बंगाली आहे म्हणलं, हिला विद्या एवढी येते म्हणला, ही माशीच करी ती म्हणला, गोमाशीच करते, भुंगाच करते, काही बी कर आणि करती म्हणला. काय करावं म्हणलं, आता हिच्यापासून सुटका घ्यायची आहे. आणि खरंच आहे, माणसाला सुटकाही मिळत नाही. जरा मला सांगा, जरी केस केली होती का फारकत, लय अवघड आहे. त्यानं घ्यायची म्हणलं तरी ती देत नाही. त्याची चूक नसली तरी बी देत नाही आणि असली तरी बी देत नाही. म्हणून म्हणला त्याची या बलेपासून काय करायची, सुटका करायची. ते म्हणला सोपी गोष्ट आहे. काय, हिच्यापेक्षा जास्त शिकलेली करू ना. त्या काळात मिळत होत्या, आता मिळत नाही, त्या काळात मिळत होत्या. म्हणलं हिच्यापेक्षा जास्त विद्या शिकलेली तिकून बंगालमधून जाऊन आलो. गेले तिकडं आणि तिथं सांगितलं, हा मोठा पैलवान आहे, खूप कमाई आहे, शेतीबाडी भरपूर आहे, वारा मोठा आहे, पण पहिली बायको आहे, दुसरी द्यावी. विनंती केली, सांगितलं खरं, आणि दुसरी बायको केली, खूप शिकलेली केली. आणि तिला घेऊन ज्यावेळेस ती गावाकडे निघाले ना, त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं, म्हणजे त्याच्या पत्नीनं सांगितलं, दुसऱ्या आता त्या केलेल्या, का आता मी घरी आले ना, घरी आल्या आल्या भांडण होणार आहे. ते म्हणलं कस काय. तिनं सांगितलं, बाईला जगात काहीही आवडेल, काही जमल, पण सवत जमतच नाही. म्हणून आमचं गेल्या गेल्या दोघीचं भांडण होणार आहे. आता काही कारणास्तव केलं असेल तिथं जमवून घेतात, पण बिनकामाचं केल्यावर भांडण होतच. त्यानं सांगितलं काय करायचं. तिने सांगितलं, हो का आता आमच्या दोघीचं घरी गेलं की भांडण होईल, आणि भांडण झाल्याबरोबर काय करायचं म्हणले, तुम्ही आम्ही भांडू लागला की या हातामध्ये तिनं उडीद दिली, उजव्या हातात ही उडीद भारलेली. उजव्या हातातली उडीद आमच्या डोक्यावर टाकायची दोघीचे, आम्ही दोघी घारी होताल म्हणली. ती होईल म्हणली काळी घार आणि मी होईल म्हणली पांढरी घार. आणि मग दोघीचं भांडण लागेल म्हणली. तुम्ही एक काठी घ्यायची आणि एका ठोक्यात काळी घार आणायची म्हणली, आणि ह्या डाव्या हातात मूग दिले भारून, आणि हे मूग पुन्हा माझ्या डोक्यावर टाकायचे म्हणले. मी पहिल्यासारखी होते, मग दोघांचा संसार सुरू. तापच नको. त्यानं घोकून पाठ केलं. या हातातले टाकले की दोन्ही घारी, आणि या हातातले टाकले की पांढरी बाई होती. असं पाठ केलं त्यानं.
गेल्याबरोबर घरी असं भांडण लागलं दोघींचं, चौथीचं भांडण सुरू झाल्याबरोबर पटकन ते उजव्या हातातले उडद होते ते दोघींच्या टाकल्याबरोबर दोघी घारी झाल्या. ती झाली काळी घार, ती झाली पांढरी घार. दोघीचं भांडण सुरू झालं. यानं काठी घेतली आणि एका ठोक्यात काळी घार खलास केली. आता काळी मेल्यावर पांढरीला बाई करायची आणि बायको करायची आणि परत म्हणून हातातले डाव्या हातातले मुगट तिच्या डोक्यावर टाकणार एवढ्यात मित्रांना हात धरला. ते म्हणला का काय येडायस का म्हणला तू. आणि ते म्हणलं बायको आता ते म्हणला बायको ती बी बायकोच आहे आणि ही बायकोच आहे. ही तिच्यापेक्षा शिकलेली. काळी घार काय आणि पांढरी घार काय तुला ताप दोघी बी घेणार आहे. पहिली ताप देऊ लागली म्हणून दुसरी केली होतीस म्हणला ही तिच्याहून शिकलेली ही तिच्याहून ताप देईल. दुःख इकडे बी आहे दुःख इकडे आहे. सुख इकूनही नाही सुख इकूनही नाही म्हणून असे बिनकामाचे झालेले माणसं दोन्ही बाजूनं तराजूचे. इकडूनही सुख नाही तिकडूनही सुख नाही दोन्ही बाजूनं दुःख येतात. म्हणून काही काही माणसाची अशी सवय असते. म्हणून अशा माणसांना कितीही सांगा महाराज म्हणतात त्यांना काही फरक पडत नाही. म्हणून त्यांना सांगायचं सोडून दिलं. मग कळतं ज्यांना कळतं की मला काहीतरी व्हायचंय मला बनायचंय माझं चांगलं करून घ्यायचंय असं ज्याच्या मनात येतंय महाराज म्हणले त्याला माणूस म्हणायचं आणि त्याला सांगायचं. आणि म्हणून कश्यपजीला सांगितलं आता काय करा आता माणूस नावाचा प्राणी तयार करा. तुम्ही आतापर्यंत एवढे प्राणी तयार केले पण आता माणूस नावाचा प्राणी तयार करा. आणि मग माणूस नावाचा प्राणी कश्यपाने तयार केला. भागवतामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे ना. कारण कश्यपाच्या या मुलींपासून पुढं कारण सोस्वये मनु सम्राटम इति शतरूपा मनु आणि शतरूपा यांच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मग माणसाची निर्मिती झाली. आणि मग देवानं सांगितलं की आता या माणसाला सांगायचं आणि या माणसानं माझी भक्ती करायची. कारण माणसाचा जन्मच कशासाठी आहे. माणसाचा जन्मच कशासाठी आहे तर माणसाचा जन्म हा भजन करण्यासाठीच आहे. देवे दिला देह भजना गोमटा आणि ते झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानं हे शरीर कशासाठी भजन म्हणजे तुम्ही म्हणाल मग आम्ही आमचा संसार सोडून देऊन टाळं निना घेत बसायचं का याला भजन म्हणत नाही. ते भजन इथं येऊन आळवणी करायची. भगवंताच्या दरबारात येऊन त्याची आळवणी करायची. पण भजन असं असतं भजन कामामध्ये कामन काही म्हणा राम माणसानं माणसाला चांगलं बोलणे याला भजनच म्हणतात. माणसानं माणसाशी चांगलं वागणे यालाही भजनच म्हणतात. आणि माणसानं माणसाशी चांगला व्यवहार करणे यालाही भजनच म्हणतात. नीतिमत्तेनं जो वागतो त्याच्यासारखा परमार्थ जगात कुठंच नाही. त्यालाच भजन म्हणतात. भजन म्हणजे काय कुठे जाऊन करीत बसायचं नाही. डोंगरावर जायचं मंदिरात जायचं. कारण भजन आपल्या घरातच. म्हणून हे नीतिमत्ता प्रत्येकाच्या अंतःकरणात यावी आणि माणूस हा माणसासारखा वागावा म्हणून या ग्रंथाची निर्मिती आहे. म्हणून ग्रंथाची निर्मिती आहे. भगवान श्री शंकर आदिशंकर परमात्मा म्हणून त्या सती मातेनं विनंती केली भगवंता मला तुमचं चरित्र सांगा. काय सांगा चरित्र सांगा. त्यावेळी भगवंतानं सांगितलं चरित्र तुला सांगतो मी सती पण चरित्र सांगण्यासाठी हे ठिकाण बरोबर नाही. हे ठिकाण बरोबर नाही. मग कुठे चालावं लागेल. सगळं म्हणजे क्षीराच्या सागराच्या काठावर. म्हणून ते आता काय नवीन गवळण आली या गात्यात मला नाही कुठे वाचा म्हणजे कवती ती क्षीरसागरीचा क्षीरसागरीचा हरी अशी काहीतरी गवळण मी ऐकली कुठे. क्षीरसागर म्हणजे अमृताचा सागर दुधाचा दुधालाच अमृत म्हणतात. त्या सागराच्या काठावर कारण इथं कोणी नाही निर्जन जागा आहे. तिथं तुला मी ती ज्ञान सांगतो तुला तिथं सांगतो. तिथंच का सांगायचंय त्याच कारण आहे ते पवित्र आहे आणि त्याच्यापासून कल्याणही आहे जगताचं आणि जगताचा नाशही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. जगताचा नाशही आहे आणि जगताचं कल्याण बी आहे. ज्ञान असे पहा ज्ञान ज्ञान माणसाला चांगलंही बनवतं आणि ज्ञान माणसाला वाईटही बनवतं. तुम्ही त्याचा जसा वापर कराल ना शिकल्याच्या नंतर खूप शिकला
पण काही जणांनी लोकांचं चांगलं करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग केला आणि काही लोकांनी लोकांचं वाटळ करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. ज्ञान चांगलं करतं, ज्ञान वाईटही करतं. म्हणून या ज्ञानानं जगताचं कल्याण करायचे ते ज्ञान जर वाईट माणसाच्या हातात गेलं, वाईट माणसाच्या हातात गेलं तर ते ज्ञान त्यांनी काय करणार, मग ते जगाचं सगळं वाटळ करणार आणि स्वतःच मोठा होणार. म्हणून भगवंतांनी सांगितलं हे दुसऱ्यांना ऐकायला नको, कोण आपल्या दोघातच राहू. आणि म्हणून क्षीरसागराच्या काठावर कोणी नाही, तिथे दोघच आहे, सती माता आहे आणि भगवान भोले बाबा आहे. आणि मग भगवंतांनी तिथं सांगायला सुरुवात केलं, आदंतम मंगलम धाम जातस्य मानं भावमार्ग. आदी कोण आहे तिथून सांगायला सुरुवात केलं. आदी मी आणि अंती मीच, इथून सांगायला सुरुवात केली. आणि सांगत असताना आता सती मातेला जांभळ्या येऊ लागल्या. देवाची भाषा, कारण काही उच्च शिक्षित माणसाची भाषा कळत नाही आपल्याला. ती ज्या भाषेत बोलू लागले ना ती भाषा कळत नाही. आता इंग्लिश भाषा आहे का नाही, आपणही आपल्याकडे भारतात इंग्लिश असते, परराष्ट्रातही इंग्लिश आहे, पण त्याची आपल्याला कळत नाही. फास्ट असत, शब्दात वेगळंपणा असतं. मराठी भाषा आहे, उच्च लेवलची मराठी भाषा नाही कळत आपल्याला. म्हणून संस्कृत भाषा आहे आणि संस्कृत भाषामध्ये वेदाचं वर्णन आहे. सती मातेला झोप येऊ लागली आणि जांभळी आली. जांभळी आल्याबरोबर ती कथा ऐकण्यासाठी एक मासा पाण्याच्या कडेला आला. तो मासा म्हणे, बाई झोपली की बुवा सांगत नाही. ऐकायला कोण एकच आहे ना. आता सगळा मंडप भरल्यावर त्याच्यातले 4-5 झोपले तरी काय फरक पडत नाही, बाकीचे ऐकतात ना. पण एकच पुढे बसलेला असल्यावर ते झोपल्यावर सांगा कोण. म्हणून ते विचार कोणाला पडला, माशाला विचार पडला. मासा कोण होतं, भगवान विष्णू. म्हणून त्या माशानं हो म्हणायचं, माशानं हो म्हणायचं, वा म्हणायचं त्या पाण्यातून. आणि भगवंतानं तल्लीन होऊन कथा सांगायची, रममान व्हायचं कथेमध्ये आणि स्वतःच्या लीलेचं वर्णन करायचं. पूर्ण कथा सांगितली आणि सांगितलं, सती झाली कथा, आता उठा. सती म्हणली, तुमची कथा झाली पण मला काहीच कळलं नाही, मी झोपले होते. नाही, झोपले होते. भगवान शंकर म्हणले, मग हो कोण म्हणत होतं, तू तर झोपली होतीस. कोण आहे इथं, कोण आहे इथं म्हणल्याबरोबर त्या माशाला वाटलं आता पकडतंय मला. म्हणून त्या माशानं निघाला पाण्यात, पण ते आवाज आला त्या माशाचा, फटाफट असा आवाज आला पाण्यामध्ये. आवाज आल्याबरोबर भगवंतांनी पाहिलं कोणीतरी आहे इथं, म्हणून त्रिशूळ फेकला. तो माशाच्या इथं अडकला. माशाला इथं ते कल्ले झाले, कल्ले. तू माझं ज्ञान चोरून ऐकलंस आणि म्हणून तुला मृत्यू, इथं अडकूनच मृत्यू तुला होईल, असा शाप दिला होता. आजही पहा तुम्ही, ते मासे पकडणारे लोक असतात ना, ते जाळ्यामध्ये, त्या जाळ्यात मासा कुठंच अडकत नाही, फक्त त्याचा कल्ला अडकतो. कसा अडकतो देव जाणे. नवल केवढे केवढे, कारण त्याचं नवल आहे, देवाचं नवल आहे. तिथं अडकतो आणि तो मासा मरतो. पण जाऊ द्या, तो मासा जो होता तो कोण होता, भगवान विष्णू होते. मग त्या माशाच्या रूपानं ते ज्ञान भगवंताने ऐकलं, ते ज्ञान ऐकलं भगवंताने, आणि मग ते ज्ञान पुढं 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 पुढे येत गेलं. पण ते गुपित होतं. काय होतं, गुप्त होतं, की त्यानं त्याला गुरु शिष्य असं तरच सांगायचं नसतं, कुणालाही सांगायचं नाही, कुणालाही सांगायचं नाही. कुणालाही सांगण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायाने केलं. लोपले ज्ञान जगी
विश्व ब्रह्मची केले. हे ज्ञान लोकलं होतं, लपून ठेवलं होतं ते ज्ञान. साधू संतांनी ज्ञानवरायांनी असं मोकळं केलं, भांडार खोललं, भांडार खोललं आणि सांगितलं घ्या रे घ्या, हा माल धन्याचा आहे. कोणाचा माल आहे? हा माल धन्याचा माल आहे. आम्ही तुम्हाला देतोय, आमच्या पदरचा नाही, त्याचा आहे. आम्ही तो हारच वाटी तो अनेका तो हारच वाटी तो अनेका पार्वती पदे शिव हर हर म्हणून तो देणार आहे, भगवान देणार आहे, परमात्मा देणार आहे. का नाही? महाराज म्हणतात सेवितो हारस वाटे. अरे तुम्हाला देतोय असं नाही, ते आम्ही खातोय ना. तो माल आम्ही अगोदर घेतोय आणि मग तुम्हाला देतोय. का नाही? जसं आई काय करते बा, अगोदर आपण खाऊन पाहते, बरोबर आहे का नाही? किंवा एखादी गरम वस्तू असेल, गरम दूध असेल, गरम खिचडी असेल, बाळाला खाऊ घालण्यासाठी अगोदर आपण बोट घालून पाहते की थंड झाली का नाही, का माझ्या बाळाला पोळ. अगोदर आपण कडू का, काकडी कडू का, कडू का, फळ एखादं कडू का, पण आई खाते आणि गोड असत तरच बाळाला देते. अगोदर आपण खाते आणि नंतर बाळाला देते. तसंच किंबहुना त्याच्याही पलीकडं संतांनी आपल्यासाठी केलं. कारण ते म्हणतात आम्ही अगोदर घेतलाय, ते पचत का नाही आम्ही खाऊन पाहिलंय आणि मग तुम्हाला देतो. शिवितो हारस वाटितो अनिका आणि घ्यारे होऊ नका राहणं भरी. पळू नका रे कुठेही, या या आमच्याकडे या, आमच्याकडे या. आमच्याकडं चांगलंय, जग सगळं चांगलंय, पण जगात सगळे लोक चांगले नाहीत. म्हणून त्या वाईट लोकांच्या संगतीत जाऊन आयुष्याची माती करू नका. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करून देऊ. काय करू देऊ? राम नाम के बिकरे मोती, बिकरे बिकरे राम नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली, राम नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली, राम नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली. ले ले रे बेचारे शोर मचाओ जंगल गली. ले ले रे शोर मचाओ गली गली. राम नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली, राम नाम के हीरे मोती. मैं बिकराऊं गली गली. ले ले रे का प्याला शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ.
राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली तेरे कोई राम का प्याला चोर जाओ गली गली राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली मोती राम श्याम नाम के मोती सगळ्या गली गलीमध्ये आम्ही आतरून टाकू घ्या घ्या काही त्याचाच शोर करा त्याचंच नाम घ्या भागवत महापुराणातून शिव महापुराण सुत मुनी सौनिकाधिक साधू संतांना सांगतात ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं नारदजीने सुत मुनींना सांगितलं आणि सुताने सौनकांना कथा सांगितलेली सुताने प्रश्न केला गुरुदेव या कथेचं फल काय आम्ही का बरं ऐकावी ओम नमः शिवाय म्हणल्याचं फल काय तुम्ही करताना एक लोटा जल उसका क्या फल है कारण पाणी हे जीवन आहे पाणी आवडत नाही असं कोणी जगात प्राणी आहे का कोणी एखादं म्हणेल का मला पाणी आवडतच नाही प्रमाणे जीवीच्या जीवनात आणि तुका म्हणे नारायण जीवाचं जीवन म्हणजे पाणी जीवाला जीव पण कशा नसेल तर फक्त पाण्यामुळे आणि पाणी म्हणजे भगवान शंकर भगवान शंकर पाणी आहे मग त्याला पाणी का म्हणून घालावं पाण्यामध्ये पाणी टाकलं की विरून जात असते पहा ना आता एका लोट्यात नळ्याचं पाणी घेतलं आणि एका लोटामध्ये बोरचं पाणी घेतलं उजव्या हातामध्ये बोरचं पाण्याचं आणि डाव्या हातामध्ये नळाचं पाणी आहे जोपर्यंत ती पाणी तुमच्या ह्या हातातल्या तांब्यामध्ये तोपर्यंत ते पाणी अलग अलग आहे बरोबर आहे का नाही ज्यावेळेस ते तुम्ही दोन्ही तांब्यातलं पाणी दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात टाकतात त्यावेळेस मग आता सांगा कोणतं पाणी कोण्या बोरचं आहे आणि कोणतं पाणी नळाचं सांगायचं कारण काय झालं ते पाण्यात पाणी पाण्याशी पाणी एकरूप झालं तसं भगवंताचं तत्व हे पाणी आहे परमात्मा तत्व हे जल आहे जल से जल मिला तो जीवन का हल खिला पाणी अशी पाणी मिळवली जाईल पाणी हे जीवन आहे हे प्रत्येकाला आवडतं आणि भगवान शंकर हे मुळातच पाणी आहे आणि त्यांना त्याची आवड का निर्माण झाली त्यांनी डोक्यावर पाणी घेतलं हे डोक्यावर सुद्धा गंगा आहे त्यांची
डोक्यावर गंगा आहे आणि सतत त्यांच्या जिथं जिथं शिवलिंग असेल, जिथं शिवलिंग असेल तिथं काय आहे ते धार लावलेली असते ना पाण्याची. आणि तुम्ही जे पाणी घेऊन जाता ते भगवान शंकरालाच अर्पण करताना तो पाणी त्यांच्यावरच टाकता आणलं. त्या पाण्यामुळं जीवनामुळं अंतकरण वरूनही शुद्ध राहतं, आतूनही, आणि बाहेरून शरीर शुद्ध राहतं पाण्यानं. पाण्यानं काय होतं, पाण्याचा परिणाम काय, पाणी माणसाला आतूनही शुद्ध करतं आणि पाणी माणसाला बाहेरूनही शुद्ध करतं. जे शुद्ध करणारं पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे काय होतं, अंगामध्ये शीतलता निर्माण होते. म्हणून भगवान शंकरांनी शीतलता निर्माण करण्यासाठी, कारण त्यांनी विष प्राशन केलं होतं. भगवान शंकरांनी काय प्राशन केलं होतं, विष. आणि मग ते विष पिल्यामुळं अंगाची आग होऊ लागली. एक मला उदाहरण सांगतो, एखाद्या माणसाला एखादं काहीतरी त्याचं दुखतंय, त्याला काहीतरी रोग झालाय आणि मग त्याला एखादं आवडीचं फळ खावं वाटते आणि तो माणूस त्याला ते फळ घेऊन गेला, ते कोणावर प्रेम करेल जास्त, त्याला कोणी देत नाही, पण जो त्याच्याकडे तो फळ घेऊन गेला त्या माणसाविषयी त्याच्या मनात काय निर्माण झाली, आवड निर्माण झाली. मग हळूहळू हळू एकानं दोघानं तिघानं सगळ्यांना कळलं, अरे त्याला काय आवडत आहे, त्याला अमुक एखादं फळ आवडत आहे, त्याला शेप आवडतो, म्हणजे काय आवडतो, शेप आवडतो. आणि मग त्याला सगळे लोकांनी सांगितलं शेप घेऊन जा. जेवढ्या जेवढ्यांनी शेप घेऊन आले तेवढ्यावर प्रेम झालं. याचा अर्थ असा की ज्यांनी ज्यांनी पाणी दिलं, कारण भगवान शंकराला विकार रोगच काय होता, आग होती अंगात. मग ती आग थंड कशाने होती, पाण्यानं होती. मग माझ्या भक्तानं मला पाणी द्यावं, माझ्या भक्तानं मला पाणी द्यावं आणि माझ्या भक्तांनी माझं तीर्थ घ्यावं, कारण माझं जल शुद्ध आहे. म्हणून एक लोटा जल सब समस्या का हल, आणि एक लोटा जल. पाणी घेऊन जात असताना, भगवान शंकराला पाणी घालायला जात असताना जर एखादं रस्त्यात तुम्हाला पाहणेलेलं जर असलं आणि त्यानं जर तुम्हाला पाणी मागितलं तर ते पाणी तिथंच देऊन टाकावं. पण आपण तसं करत नाही. आपण म्हणतो पाणी द्यावं नाहीचे, पाणी द्यावं नाहीचे, तुला काही मिळेल ना का तिकडे जाऊन घ्या. अरे देव तिथंच आहे, तोची साधू ओळखावा आणि देव तिथेची जाणावा. तुम्हाला सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे ना, नागबाबांनी कुठून पाणी आणलं होतं, काशीचं पाणी रामेश्वरला घालायला घेऊन जात होते. काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जात होते नाथ महाराज, पैठणचे बाबा. सोबत 100 ब्राह्मण होते, एकच नाही 100 ब्राह्मण होते सोबत. प्रत्येकाकडे ती कावडी होती खांद्यावर घेतलेली आणि त्या कावडीनं पाणी पायी काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जात होते. आणि वाटेत जात असताना ऊन खूप पडलेलं होतं आणि त्या उन्हामध्ये एक गाढव गडबडा लोळत होतं. त्याला इतकी तहान लागली होती त्या गाढवाला, ते पाण्यासाठी ओरडत होतं गाढव. सगळे लोक तिथून त्या गाढवाच्या जवळून गेले, कोणालाही त्याची तहान दिसली नाही. पण नाथ बाबा ज्यावेळेस जवळ आले त्यांनी पाहिलं माझ्या शंकराला तहान लागली म्हणे. आणि डोक्यावरची ती खांद्यावरची कावड काढली आणि त्या आपल्या घागरीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं. गाढवाला, कारण त्याच्यातही भगवान शंकर आहे. देव नाही अशी जागाच नाही ना, कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा कोण आहे, आत्मा वही परमात्मा. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू विषयावर. कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये देव आहे, तोच परमात्मा आहे ना, तोच भगवान शंकर आहे. आणि म्हणून भगवान शंकरांना पाण्याची जास्त आवड आहे का नाही, हो आवड. आणि जी या गोष्टीची आवड पूर्ण करेल त्याच्यावर माणूस प्रेम करतो. मग देव का करणार नाही आपल्यावर. एक जुनं गाणं होतं, खूप खूप जुन्यापूर्वीच, मी म्हणत नाही पण उगा त्याची एक तुम्हाला त्याचं पुढ सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, पुढे
नुसतं तुमचे तुम्ही ओळखून घ्यायचं. म्हणजे आवडीचा काय आहे हा? आवडीचा परिणाम. ज्या गोष्टीची आवड आहे ना ती गोष्ट समोर आली की माणसाला आनंद असतो. म्हणून पाणी जल भगवान शंकराला अर्पण केलं की भगवान शंकर सुखी, आणि मग दुआ तू आपल्याला. दुःख निवारण केलं, आमच्या अंगाचा त्रास निर्माण केला, मग ते सुख का मन देणार नाही. म्हणून भगवान शंकराला पाणी आवडतं. भगवान शंकराला राख आवडते. राख अंगाला राख लावतात. आणि जे खरे ते नागसन्यासी आहेत, ते अंगाला राखच लावतात. ते संन्यासी म्हणजे काय, ते त्यांचे लग्न वगैरे झालेले नसतात असं नाही. नागसन्यासीमध्ये लग्न झालेले असतात. ते पती पत्नी जंगलामध्ये राहतात. अंगाला राख लावण्याचं कारण एवढंच आहे त्यांचं. सुखमुनींनी सांगितलं बाबा, कारण या शरीराची कधी काय होणार आहे? राखच. एक अभंग आहे ना, तो कुणाचा अभंग आहे? शरीराची होय माती होय माती अंती जाणी मसन आणि अंती जाणे मसनवटे. पुरलं तर याची माती होणार आहे, मसनवट्यात गेलं तर याची राख होणार. मग शेवटी याचं काय आहे? कितीही जपा, कितीही जपा, काही लावा, तुमचे ते क्रीम लावा, ट्यूब लावा, साबण लावा, तेल लावा, काही करा, काही करा, काही, शेवट काय? शेवट राख. भस्मांग रागाय, शेवटी राख आहे ना, या देहाची राखच. मग याचं अस्तित्व काय? राख आहे. आणि ती थंड असते. पण काय असतं हे? बडबड कधी करतंय? जोपर्यंत याच्यात सगळं आहे. ह्याला राग कधी येतो? याच्यात सगळं आहे. याच्यातलं सगळं निघून गेलं की ती शांत झालं. ती राग भांडतही नाही. म्हणती मग राग भांडती का? नाही. इकडं किती भांडणारे असू द्या, राग भरताना कोणी भांडलंय ती राग असं कधी झालंय का? कधीच नाही. शांत झालेली आहे. कारण त्यानं सर्व विकार जाळून टाकले त्या राखीनं. राखीनं काय केलंय? राग का झाली त्याची? त्यानं सगळं जाळलं. आता त्याला राग नाही, त्याला काम नाही, त्याला क्रोध नाही, त्याला दम्म नाही, त्याला मद नाही, त्याला अहंकार नाही. ते जळतच नाही कुणावर. त्याची नाव राग. म्हणजे दुसऱ्यावर आपण जळू नये म्हणून अंगाला राग लावायची. किती असेल माडी मोठी त्याची, किती मोठी माडी असेल त्याची, काय करायचे का? आमच्या अंगाला काय राग, उद्या त्याची काय होणार आहे? राख लावली अंगाला. बरं, अंगाला राख लावून देणं सोपं नाही. कोणाला कोणीही लावू शकत नाही. आपल्या लोक लाव म्हणलं तर लावतो का आपण? बरं, लावता घेतली गौरीची, तिथली आणून लावणाऱ्याला खरी किंमत असते का? ती थंड असते जास्त. भगवान शंकरला राख आवडते. एक दुसरं कारण, राख शांत थंड आहे, थंड आहे. म्हणून अंगाची आग होऊ नये म्हणून अंगाला राख लावते. नरारी सोनाऱ्यांचा अभंगच आहे. भस्म उटी रुंडमाळा. अंगाला भस्म आहे, डोक्यात गळ्यामध्ये काय? त्या माळा आहे. रुंडमाळा म्हणजे मुंडक्याच्या माळा. मी कथा तुम्हाला सांगितलेली आहे. मला ज्यावेळेस मी भागवत केलं होतं का त्यावेळी त्या मुंडक्याच्या माळेची. भगवान शंकराला जो भक्त आवडतो त्या भक्ताचं आयुष्य संपल्याच्या नंतर भगवान शंकर त्याचं डोकं आपल्या हृदयावर बांधतात. त्या माळीमध्ये त्याला अडकून टाकतात. माणसांच्या डोक्याची माळ आहे, त्याला अरुंड माळ म्हणतात. कळलं? कारण आपल्या भक्तावर प्रेम करतात. आणि हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. हातामध्ये काय आहे? त्रिशूळ. हे त्रिशूळ काय आहे? तर हे 3 गुण आहेत. कारण पृथ्वीची निर्मिती करत असताना भगवंतानं 3 प्रकार निर्माण केले. माणसाची निर्मिती करत असताना माणसामध्ये 3 गुण आहेत.
माणसं किती गुणाची इथं? आता ते 72 गुण 36 गुण ते वेगळे इथं आल्यावर, पण भगवंतानं सुरुवातीला निर्माण करताना 3च केले गुण. किती गुण केले? 3. रजगुण, तमगुण आणि सत्व. रजगुण म्हणजे भोगी माणूस असतो तो, विलासी. रजगुण त्याला काय घेणं देणं नाही जगाचं, आपलं बरं झालं ना, आनंद चला. कोणी आलं का काही 10 रुपये मागा, घे बाबा जा, पत्तराच देऊ नको. हा रजगुण आहे. तमगुण म्हणजे अतिशय रागीट, त्याला दुसऱ्याचं सहनच होत नाही, इतका रागीट तमगुण आहे. आणि सत्वगुण म्हणजे साधू. सत्वगुणाचा साधू आहे तो. काही झालं तर कुणावर रागावत नाही, शांत राहतो, शांत. त्याला सत्वगुण म्हणतात. अशा 3 गुणाचे लोक तयार केले भगवंतानं. किती गुणाचे? 3 गुणाचे. म्हणून त्या त्रिशूळाला किती फाकड्या आहेत? 3. एक रजगुण आहे, एक तमगुण आहे आणि एक सत्वगुण आहे. आणि त्या त्रिशूळावर ते नगर वसवले. त्यांना जिथं राहायचंय का, ते नगर कशावर आहे? कुठं राहतात भगवान शंकर? काशीला. आणि परमात्मा पांडुरंग कुठं राहतात? पंढरपूरला. बरोबर आहे. आता हे दोन्हीवर बसलेले आदर आहेत ते, म्हणून हालतंय हे सगळं. काशी त्रिशूळावर आहे आणि पंढरपूर चक्रावर आहे. म्हणून हे 2 मालक 2 ठिकाणी बसलेले. 2 त्रिशूळ 3 गुणाचं प्रतीक आहे. डोळे लाल आहेत, कारण माझ्या भक्तांना जर त्रास झाला तर त्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडतो, म्हणून डोळे लाल आहेत भगवंताचे. हे जग जाळण्यासाठी, दुष्टाला जाळण्यासाठी भगवंताच्या डोळ्यामध्ये आग आहे. गळ्याला साप अडकवलाय भगवंताने. साप, हे साप म्हणजे भगवान विष्णू आहेत. कारण भगवान विष्णूने मोठी तपसाधना केली. मोठी तपसाधना. भगवान शंकराचा जप केला आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी सांगितलं, काय मागायचं सांगा. त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितलं, मागा म्हणल्यावर भगवान विष्णू म्हणले, देवा काही नाही मागायचं, तुमची सेवा घडावी एवढंच फक्त आम्हाला पाहिजे. भगवान शंकर म्हणले, तुम्हाला आठवते का तुम्हाला मी लात मारली आहे छातीवर? भगवान पंडित पांडुरंगाच्या छातीवर काय आहे? उजव्या छातीवर खून आहे. खून कशाची खून आहे? एक गोऱ्यानं लाथ मारलेली आणि दुसरी भृगु ऋषीनं लाथ मारलेली. हे दोन्ही भगवान शंकराचे अवतार आहे. नंदी कोण आहे? भगवान शंकर. म्हणून ती लाथ तुमच्या हृदयावर मी मारलेली आहे, म्हणून त्या लाथेतून उतराई होण्यासाठी मी तुम्हाला काही देतो, तुम्ही काही मागा. भगवान शंकरांनी सांगितल्याबरोबर भगवान विष्णू म्हणले, तेच तर मला मागायचे की माझी लाथ तुम्हाला लागू नये अशी सेवा मी तुमच्या अंगावर राहून करा. माझी लाथ तुम्हाला लागू नये अशी सेवा मी तुमच्या अंगावर राहून करावी. अशी सेवा कशी करता येईल? तर त्यांनी सांगितलं, मी साप होतो तुमच्या गळ्याच्या भोवती राहतो. कारण सापाला पायच नाही. ज्याला पायच नाही तिथं लाथ मारायचं कुठं सवय लागला. म्हणून भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप झाले भगवान विष्णू आणि गळ्याच्या भोवती बसली. कारण तिथं एक कारण होतं, इथं जास्त आग होती. ती आग आपल्या स्वामीची शांत करण्यासाठी भगवान विष्णू सापाच्या रूपानं भगवान शंकराच्या गळ्याच्या भोवती राहिले. असा हा परमात्मा भगवान शिवशंकर. त्या भगवान शंकराचं चरित्र आणि त्या चरित्रामध्ये काय फायदा होतो ऐकल्याच्या नंतर असा प्रश्न केला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, काशी राज्यामध्ये किरात नावाचं एक नगर होतं आणि त्या किरात नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. तो एवढा श्रीमंत होता तो ब्राह्मण. आणि ही सत्य घडलेली कथा आहे कलियुगामध्ये.
तो एवढा श्रीमंत होता, पण पैशाचा मध, पैसे व्याजानं द्यायचा, व्याजाचं व्याज करायचं, आणि ते जर मिळत परत येत नसेल तर अत्याचार करायचा. मला थोडं थोडंस कळतंय. आमच्या लहानपणी काही सावकार असे होते, ते पैसे जर नाही फेडले तर ते गळ्यातलं सोनं काढून घेऊन जात होते. मग ते काही असेल, मंगळसूत्र सुद्धा असलं तरी ते काढून घेऊन जायचे. म्हणजे हा एक अत्याचार होता. मग असा तो अत्याचार करायचा, वेश्यांना पोसायचा, वेश्यांचा व्यवसाय करायचा, अधर्माचं काम करत होता तो. पैसा कितीही कमवला, जो तो धर्मनीतीमध्ये वापरला ना, तर त्या पैशाला देव काय करतो, एक प्रमाणे राजे मागील ते भरो आले. मागचं सगळं भरून येतंय, मागचं सगळं भरून येतंय. काय काय आता पहा, तुम्हाला सांगतो, काय काय म्हणल्यापेक्षा भरपूर माणसं पैसा कुठून बी कमवतात आणि परमार्थात खर्च करतात. बरोबर आहे का? चांगल्या कामासाठी खर्च करायचा. मग परमार्थ म्हणजे नुसतं सप्ताहच नाही. कोणी एखाद्या गरीबाचं काही दुखत असेल, त्याला ऑपरेशन असेल, त्याच्या ऑपरेशनसाठी पैसा देतात. कुठे एखादी कोणी शाळा बांधायची असेल, शाळा बांधण्यासाठी पैसे देतात. जगाच्या कल्याणासाठी तो पैसा खर्च करतात. मग तिकडून 2 नंबरचा कमवला आणि इकडं काय केलं त्यांनी, धर्मासाठी वापरला. धर्मासाठी वापरल्यामुळं काय झालं, ते पुण्य, ते कर्म पुण्यात्मक कर्म झालं, ते पुण्यामध्ये जमा झालं आणि मागचं पाप भरून आलं. मागील ते भरू आले, अवघेची गोड झाले, मागील ये भरी आले. कारण सगळं गोड होतं देवाला, सगळं गोड होतं देवाला. म्हणून तो इतका पापी होता तो देवराज नावाचा ब्राह्मण. तो पाप करायचा, अत्याचार करायचा, त्याला देवधर्म काही माहिती नाही. काय असतं, एकदा निसर्गाचं चक्र बदललं, कर्म बदललं ना, ते कितीही मोठा माणूस असला तो रावाचा रंग होता. तो कोणा म्हणतात ना, गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. शेवट तो का म्हणे आले समर्थाचे म्हणा, आणि जरी होय नाना रंक त्याचा. कितीही मोठा असला माणूस तर तो संपत असतो. हा निसर्गाचा नियम, कर्माचा नियम आहे. एक जुनं गाणं होतं, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. कोणी असो, देव जरी असला, देवाचा बाप जरी असला, तर कर्मरेषा कुणाला टळत नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे सीता देवी वनवास घडला, क्षयो पावला रावण. किती किती कर्म माणसाला किती लवकर संपवते पहा. राजा दशरथाची ताकद एवढी मोठी होती की जगातला नंबर 1चा शब्दभेदी होता. शब्दभेदी म्हणजे इथं बसल्यावर परळीत कुठेही बाण सोडा म्हणलं तर तिथं त्याचा बाण जात होता आणि त्या माणसाला ते बाण लागत होता. जगातला नंबर 1चा शब्दभेदी राजा दशरथ. आता ते निघाले ना, ते ब्रह्मोस हे ते अस्त्र, क्षेपणास्त्र, बटन दाबलं की पाकिस्तान मध्ये जाऊन मारत होते. ती ताकद राजा दशरथाची होती. काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबत असे, राजा दशरथाच्या घरी काळ राम राम करत होता. बरं, एवढंच नाही, राजा दशरथाची संपत्ती किती असेल जाऊ द्यावं, पण तो कुणाचा बाप होता? देवाचा बाप होता. देवाचा बाप आहे.
देवाचा बाप होता. आणि देवाचा बाप देव वनवासाला गेल्याच्या नंतर आता जमिनीवर पडला, आता मरणार आहे एवढ्यामध्ये पत्नीनं डोकं मांडीवर घेतलं, मांडीवर कौशल्या मातेनं, आणि सांगितलं अहो धीर धरा ना जरा, का येणार आहे राम. राजानं सांगितलं मला रामाची भीती नाही, राम वनवासाला चाललाय, कधी परत येईल म्हणून मी मरत नाही, त्या मरणाची मला भीती नाही. मग ते पाहिजे ते भीतीवर दिसतंय पोरग, त्या समोरच्या भिंतीवर ते पोरग दिसतंय, मला खांद्यावर कावडी घेऊन चाललंय, आणि ते म्हणतंय चल आता मला. काय म्हणतंय? चल आता मला. कारण माझ्या हातून जे कर्म झाले ना ते कर्म मला घेऊन जाणार आहे. म्हणून कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मामुळं राजा दशरथाला म्हणावं लागलं. मग खास आपल्यासारखंच काय, या ब्राह्मणाला कर्म बदललं आणि एकदम हीन झाला, दारिद्र्य निर्माण झालं. आणि सगळ्यात मोठं दुःख माणसाला दारिद्र्यच आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं सुख जर काय असेल तर संतांची भेट होणं हे जगातलं मोठं सुख आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय असतं तर दारिद्र्य, गरिबी. पण नुसती गरिबी पैशाची नाही. काही माणसं मनानं दरिद्री असतात, नुसते धनानं नाही. धनानं तर दरिद्री आहेत पण मनानं दरिद्री आहेत. नाही दारिद्र्य सम दुःख जगी, आणि नाही संत समागम ऐसा सुख जगी. तुलसीदासजी म्हणतात संतांच्या संगतीसारखं सुख नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख जीवनामध्ये नाही. म्हणून त्या ब्राह्मणाला दुःख दारिद्र्याचं झालं, वेडा झाला वेडा. पैशात लोळलेला माणूस, पैशावर झोपलेला माणूस तर तो भिकारी झाला ना, तो वेडा होतो म्हणा. ही लक्ष्मी फार विचित्र आहे. लक्ष्मी नावाची बाई नाही बरं. लक्ष्मी म्हणजे हे पैसा, हे फार विचित्र आहे, फार विचित्र आहे. ते माणसाला शहाणही बनवतं, माणसाला येडही बनवतं. बरोबर करायचं. राजेबा महाराज खूप दिवसाला संगत झाली आमच्या. आपल्या भगवान बाबाच्या सत्यामधूनच खरं तर सुरुवात झाली म्हणायचं. पेटी वाजवून कथेमध्ये साथ करायची हिंमत इथून सुरू झाली. खरी तशी वाजवली कुठं, पण खरी हिंमत इथून आली बाबापासून. तेव्हापासून ती सोबतीला असतात माझ्या मध्ये मध्ये. आता इकडं तिकडं ह्या महाराजासोबत त्या महाराजासोबत कधी, पण यावर्षी थोडासा मेळ झाला आमचा. आमचे अच्युत महाराज तबला वादक आपल्याकडं नेहमी असतात, आणि त्यांना जेवढं पाठांतर असते अभंगाचं तेवढं आम्हाला महाराजांनी नसतं. म्हणून त्यांना विचारावं लागतं. काय सांगू लागलो मी? ओ सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई।
जण पैशासाठी. आपलं कोणीच नाहीये जगामध्ये. प्रत्येक जण फक्त पैसा म्हणतोय. पैसा दिला की सगळी गोड आहे, सगळी गोड. पैसा नाही की काहीच नाही. पैसा बोलते. पैसा काय म्हणलं मी, पैसा येडा करतो, शहाणा करतो माणसं. अस्तित्व नुसत्या पैशातही नसतं माणसाचं. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला त्याचं ज्ञान कळावं, त्याचा व्यवहार कळावा. बस मग त्याला पैसा संपला तरी त्याची किंमत जात नाही. म्हणून आमचे बाबा एक दृष्टांत सांगायचे. एक व्यापारी होता, व्यापारी फार मोठा व्यापारी होता. त्याच्याकडे जेवढे पैसे होते तेवढ्या पैशाचा त्यानं माल खरेदी केला आणि तो माल परदेशात घेऊन जाऊ लागला. पण परदेशात जाण्यासाठी काय साधन होतं पहिल्या काळामध्ये? समुद्र मार्गाने जहाजामध्ये जायचं होतं. त्या जहाजामध्ये त्यानं सामान भरलं, परदेशाला तो सामान घेऊन जाऊ लागला. पण वाटेत जात असताना लहर आली, सागर आला. समुद्राला कधी लहर येईल, लाटा कधी उसळत्या हे सांगता येत नाही. लहर आली, हवा सुटली, लाटा उसळू लागल्या आणि त्या लाटेमध्ये ते जहाज पलटी झालं. जहाजातला सगळा माल कुठं गेला? पाण्यात गेला. त्याच्यात ते सोबतचे मुनिम वगैरे सगळे पाण्यात बुडाले. पण दैवयोगानं त्या जहाजाची एक फळी तुटली. त्या फळी त्या व्यापाऱ्याला सापडली आणि त्या फळीवर बसून तो व्यापारी हळूहळू हळूहळू लाटेच्या सोबत सागराच्या कडेला आला. बाहेर आला आणि बस त्यानं विचार केला, वाचलो गडे म्हणला. काय म्हणला? वाचलो. पण आता संपत्ती गेली ना सगळी, पैसा गेला. पण बाजारात पत होते. कारण जोपर्यंत माणसाकडे आहे ना तोपर्यंतच पत कमवता येते. जवळचं संपलं की पुन्हा पत कमवायचा प्रयत्न केला तरी ती पत मिळत नाही. मग त्याची पत होती बाजारामध्ये. त्याच्या कानामध्ये काडी होती. पहिल्या काळात ती काडी माणसं काडी घालीत होती इथं वर. आता खाली काड्या घालायला ते नाही, डुलं नाही, इथं वर. त्याला बिगबाळी असं काहीतरी म्हणायचं. इथं काडी होती त्याची, सोन्याची होती. तो बाजारात गेला आणि त्यानं ती काडी मोडली सोनाला. त्या काडीची त्याला 100 रुपये आले. किती आले? 100 रुपये त्या काळात. आता आजच्या काळात किती आले असते 100 रुपयाचे? तुम्ही विचार केला आताच्या भावानं. त्याला 100 रुपये आले आणि त्यांनी काय केलं, लातूर सारख्या मार्केटमध्ये गेलं. आता सगळ्या आडती दुकानदाराला सगळ्यांना माहित होता तो व्यापारी, त्याचं नाव सगळ्यांना परिचित होतं. पण त्यांनी काय करायचं, त्या दुकानावर जेवढा माल आहे ना तेवढा माल मला देऊन टाका म्हणून सांगायचं. माझ्या नावावर टाकून द्या. काय भाव असेल ना, भाव जे निघाल ते पैसे तुमचे पेड करून टाकतील, मला सोडून टाका आणि 1 रुपया इसार देऊन ठेवायचं. अशी 100 दुकानं त्यानं बुक केली सगळी, 100. आणि त्या दिवशी बाहेरचे व्यापारी आले होते. नंतर माल घेण्यासाठी भरपूर व्यापारी आले होते बाहेर गावचे. कुठल्याही आडतीवर त्यांना सांगायचं त्या व्यापाऱ्यानं माल खरेदी केल्यावर आम्ही देऊ शकत नाहीत परस्पर, त्याला विचारा आणि मग घेऊन जा. आणि मग दुपारच्या वेळी तो एका हॉटेलमध्ये बसला होता. सगळे व्यापारी त्याच्याकडे आले आणि त्याला सांगितलं, अहो आम्हाला काय द्या ना, सगळं तुम्हीच कसा. त्यांनी सांगितलं, मी 10 रुपये क्विंटलनं घेतलाय, तुम्ही काय करा 12 रुपये क्विंटलनं घ्या, तुम्हाला देतो. त्या काळातला. आता 10 रुपयाच्या ठिकाणी किती रुपये आले? 2 रुपये. एका क्विंटल मागे किती रुपये आले त्याला? 2 रुपये आले. मग मला सांगा 100 क्विंटल मालाचे पैसे किती झाले त्याला? 200 रुपये झाले ना. 100 रुपयावर त्यानं किती रुपये कमवले? 200 रुपये कमवले. आणि ते पहिल्यापेक्षा श्रीमंत झाला. तेव्हापासून मन पडली. मन काय पडली? येळ आली होती पण कानावून गेली. तेव्हापासून मन पडली. मला सांगायचं काय होतं, दृष्टांत का सांगितलं तुम्हाला, तर याचं कारण असं होतं की माणसाकडे दारिद्र्य जरी आलं तर त्याला त्याच्यातून सावरता यावं. आणि सावरता येण्यासाठी अगोदर प्रयत्न करावे लागतात. वाया गेल्यावर प्रयत्न करून चालत नाही. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे.
सात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहिन तीर्थयात्री जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगलंय तोपर्यंतच तुम्हाला चांगलं करता येत नाही. एकदा यानं साथ सोडली अगं खरं तुम्हाला सांगू का, एकदा 40 ओलांडून 50च्या घशात गेला काही करू द्या नुसत्या गोळ्यावर आहे पुन्हा ते. हात तरी दुख, पाय तरी दुख, कान तरी दुख, दाढ तरी दुख, काही नाही दुखलं तर डोकं तरी दुख, नाही तर पाठ तरी दुख. हे सगळं दुखणं आहे. म्हणून एकदा शरीरानं साथ सोडायला सुरुवात केली की काहीच होत नाही. गोळ्या खाऊन चालायचं, जगल तर जगल, इकडे जगल तर जगल, गोळी बंद पडली की शांत. इकडे ते एक पिक्चर होता त्याच्यामध्ये स्पॉट ना म्हणून, त्याला काय म्हणायचं, त्याचा स्पॉट करा. तसं गोळी संपली की स्पॉट आहे, गोळी बंद केली की स्पॉट आहे. म्हणून जोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये ती धमक आहे ना भगवंतानं दिलेली, तोपर्यंतच याला काही करता येतं. देव होती म्हणते ते देवची होती तरी का चित्ती न धरावं. कारण ज्यांनी ठरवलं ना आम्हाला देवच व्हायचंय ते देवच झाले, ते देवच झाले. म्हणून पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. रिपीट ये ना भैया, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. म्हणून तो ब्राह्मण दारिद्र्य झाला आणि मग कुणालाही भीक मागू लागला पोट भरण्यासाठी. दारिद्र्य जरी झाला तर पोट कुठं जातंय का, खाण्यासाठी हात पसरू लागला, कोणी देत नव्हतं. आणि मग त्याला कळलं चला काशीला जाऊया, तिथं सप्ताह चालू आहे म्हणे. आणि तो काशीला गेला, तिथं शिवपुराण चालू होतं. तो शिवपुराण ऐकत नव्हता, पण त्याला माहिती होतं कथा सुटल्याशिवाय जेवाय नाही. जेवायला आहे पण कधी आहे, कथेची आरती झाली की मग जेवायला आहे. म्हणून आरती होईपर्यंत त्यानं तिथं थांबायचं आणि मग त्याच्यामध्ये भजन म्हणायचं. काय म्हणायचं, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
हे म्हणजे चालू झालं की त्यानं सहजच टाळी वाजवायची आणि मुखातून भजन म्हणायचं. हातावर हात लागू लागला आणि मुखातून भगवंताचं नाम उच्चार होऊ लागला. असं करता 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 7 दिवस त्यांनी काय केलं, कथा ऐकली, भजन केलं आणि ते भोजन केलं. ग्रासो ग्रासी नाम चिंतन म्हणजे घासा घासाला देवाचं नाव घेऊ लागलं. घास घ्यायचा, भगवंता बरं झालं मला खायला मिळालं. खाण्याच्या योगानं का होईना पण देवाचं नाव घेतलं आणि तिथंच काही दिवसाला त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळेस तो त्यानं शरीर टाकलं त्यावेळी तिथं 2 लोक आले, यमाचे लोक आले आणि कैलासाचे लोक आले. शिवाचे शिवगण म्हणले त्या यमांना सांगितलं आणि तुम्ही कसं काय आला तिथं? म्हणजे आमच्या रमालकांना पाठवले, यमराजानं आम्हाला पाठवले. हे आपलं गिराईक आहे, हे देवराज नावाचा ब्राह्मण किरात देशाचा, तिथं जाऊन त्या काशीमध्ये तो पडलाय त्याला घेऊन या, ते आपलं गिराईक आहे. यमराजानं सांगितले. ते म्हणले येडा इतका काय तुझा यमराज, आम्हाला भगवान शंकरानं पाठवले, हे आमचं गिराईक आहे. दोघांचा वाद लागला. यमाचा आणि शिवगणांचा वाद लागला. नारद आले आणि नारदाने विचारलं का भांडताय तुम्ही? त्या दोघांनी सांगितलं. नारदाने सांगितलं याच्यासाठी तुम्ही नका ना भांडू, तुमच्या मालकालाच विचारा. सगळे यमराजाकडे गेले आणि यमराजाला घेऊन भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांनी सांगितलं त्यानं माग काय केलंय माहित नाही, त्यानं माग काय केलंय माहित नाही, पण त्यानं मरण्याच्या अगोदर माझं भजन केले. मागे जाळी महादोष किंवा जळती दोषाचे डोंगर. त्यानं माझं नामचिंतन केलंय आणि माझं नामचिंतन माझं भजन केल्यामुळं काय झालंय तर त्याचं पाप जळून गेले. रणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता आहे. नामचिंतन भजनामुळं पापाची राख होते, पापाची होळी होते. मग सांगितलं तुम्हाला, राख झाली की संपली. कशाची राख व्हावी बस संपली. आपल्या कर्माची राख व्हावी, होळी व्हावी. राख झाली की विषय. ते राख झाल्यावर फाईल सुद्धा बंद होती. त्यानं किती चोऱ्या केलेल्या असू द्या, किती माणसं मारलेली असू द्या, ते मेलं की फाईल बंद. सगळं संपलं. राख झाली की सगळं संपलं. म्हणून शेवटचं तत्वच राख आहे. म्हणून भगवान शंकराला आवडते. त्या देवराज ब्राह्मणाला शिवगणाने आपल्या विमानामध्ये बसवलं आणि कैलास लोकाला नेलं. आणि कैलास पर्वतावर तो भगवान शंकराचा गण म्हणला आणि अहोरात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त झाला. ही कलियुगामध्ये घडलेली सत्य घटना आहे. नारदांनी सांगितले. सुत मुनीने सौनकाधिक साधू संतांना ही कथा सांगितली. बाबा रे, भगवान शंकराचं भजन करा, भगवान शंकराची भक्ती करा. त्याच्यामुळे काय होईल, पुन्हा जन्माला यायची गरज नाही आणि तुमचे सगळे पाप मुक्त होतील. तुमचा संसार सुखाचा होईल. जाऊ द्या पाप मुक्त होईल का न मुक्त होईल, मेल्यावर पुन्हा पाहिले, पण संसार तर सुखाचा होईल. भजन करून आल्याच्या नंतर जरी भांडण असलं तरी ते साधं असतं. पितळाच्या घरातलं भांडण वेगळं आणि भजन करायच्या घरातलं भांडण वेगळं. त्या भांडणामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं दुःख कशात नाही. म्हणून ते दुःख होऊ नये आणि म्हणून भजन करायचे. ते दुःख होऊ नये म्हणून परमार्थ करायचे. आणि म्हणून बाबांनी तेच काम केलं. अहोरात्र भगवान बाबांनी, मी काल परवा अकोट तालुका, अकोला जिल्हा आहे, तिथं रहानपूर नावाचं एक गाव आहे. आता तिथं कीर्तनाला जाणार आहे मी 14 तारखेला.
तर तिथल्या लोकांनी सांगितलं, महाराज आमच्या इथं दरवर्षी 3 गाई 7 बोकडं आणि 4 का 5 ते हाले हे तिथं कापत होते म्हणा त्या देवाला दरवर्षी. तर भगवान बाबा त्या मार्गाने फिरत असताना त्यांना कळलं आणि त्या यात्रेवर तिथं गेले बाबा. आणि बाबाने ते प्राण्यांची हिंसा हत्या करायचं बंद केलं. त्या काळात ते किती लोक उग्र होते, ऐकत नव्हते. अहो आताचा काळ तुम्हाला सांगतो, इथं कोया नावाचं गाव आहे का नाही, धारूर तालुक्यामध्ये. तिथं भागवत करायला आम्ही गेलो होतो. दादा होतं तसं मळ्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं भागवत कथा होती. खूप दिवस झालं त्याला, जवळजवळ 15 वर्ष झालं असं. तर त्यांना माळी घाला म्हणलं की त्यांनी म्हणायचं ह्याला दगड आणा म्हणायचं, ह्या महाराजाला हे कुठून आणलंय महाराज धरून म्हणायचं. काय करायला लोकांनी सांगायचं. ते दगड घेत होते हातामध्ये असं. इतके विचित्र लोक होते. आताच्या त्या काळात तर किती असतील बाबाच्या काळातले लोक विचित्र. तेवढे विचित्र लोकांनी बाबांनी समजावून सांगून आहे का नाही, समजावून करोनी सायास पाठीवून हात फिरायचा, पाठीवून हात फिरवायचा आणि सांगायचं बाबा अरे हे पाप आहे, असं करू नका. आणि सगळं त्या हत्या बंद केल्या. आता बाबाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम खूप मोठा असतो, त्यांचा वार्षिक सप्ताह वेगळा असतो. म्हणजे ते कुठं राहिला तो विदर्भ, अकोला जिल्हा म्हणजे विदर्भ आहे. भगवानगड कुठं आहे, आपल्या बीड जिल्ह्याला इथं नगर आणि बीड जिल्ह्याच्या पॉइंटवर. आणि तिथं जायचं तेवढ्या लांब आणि तिथं जाऊन हे काम करायचं आणि ते काम केलं म्हणून आज त्यांचा स्वभाव होता. मग आपल्या सुद्धा जीवनामध्ये एक काम करा. काय काम करा, जास्त कुठं लांब जाऊ नका, पण आपल्या एखाद्या शेजाऱ्याचं जर घर वाईट होत असेल तर तिथं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. नाहीच करणं झालं तर शेजाऱ्यावर फक्त जळू तरी नका. जळणे हा सुद्धा खूप मोठा दोष आहे. म्हणजे एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याच्यावर जळू नका. पण जळण्याचा एक खूप मोठा गुण प्रत्येकाकडे आहे. ओ भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, तो शुभ नहीं बन सकते तो आदि बनकर तेरे। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का करना, तो आदि बनकर
करेना नमः परमेश्वराय भक्तनाथ भगवान की श्री संत भगवान बाबा महाराज की जय। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना। काय काय माणसं काटे टाकते तो वाट काटे. आता टाकणं काय काटे लावणं काय, काट्याची झाडं वाटत येड्या बाबू. सोडताना रोड 20 फुटाचा सोडलेला असतो, दोन्ही साईडनं 2 नाल्यांमध्ये रोड असतो. तिकडूनही तू त्या काट्या लावतो, इकडूनही काट्या लावतो. काट्या लाईत 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 20 फुटाचा रोड 10 फुटावर आणतो. येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटत काटेच आहे. पण काय काय माणसं एवढी जागा असती तरी रस्त्यावर जनावर बांधित, रोडवर बघा रोडवर बांधित. अशा माणसाने काय करावं, हे काय कशात टाकल्यावर हे सुधरतील. कशातही टाका त्याला काहीच फरक पडावा. आणि या भगवान शंकराची कथा ऐकल्याच्या नंतर, कारण काही पाप फार मोठे सांगितले. आत्महत्या, साप चावून मरणे, स्त्रीची हत्या करणे घोर पाप आहे. त्याला सुटकाच नाही आहे पाप. आणि या पापातून मी जर तुम्हाला मुक्ती करायची, मिळवायची असेल, पहिले तर करूच नका, या गोष्टी करूच नका. कारण तुम्ही जर कथा ऐकली तर या गोष्टी करणारच नाहीत, कारण भजनाची ताकद आहे. वाचे वदता शिवनाम, ओ हो हो, वाचे वदता शिवनाम, ओ हो हो, वाचे वदता शिवनाम, ओ हो, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. दुसरा एक दृष्टांत सांगितला. कलियुगामध्ये शिवकथा ऐकल्याच्या नंतर काय होतं, की बिंदुक नावाचा ब्राह्मण होता, काशीच. सुतमुनी सांगतात, तो बिंदुक आणि त्याची पत्नी दोघांचा सुखाचा संसार, खूप श्रीमंत, धन दौलत भरपूर आहे त्यांच्या. काही ठिकाणी काय असतं बा, नवरा चांगला असेल तर बायको चांगली नसते, आणि काही ठिकाणी बायको चांगली असेल तर नवरा चांगला नसतो, आणि काय काय ठिकाणी दोघंही चांगले नसते. आणि जिथे दोघंही चांगले असते ते घर म्हणजे देवाचं देऊळ असते.
देवाचं देऊळ असतं. आता इथं नवरा चांगला होता, बायको पाठी. नवऱ्याचं सगळं संपवलं धन, सगळं धन संपवलं आणि स्वतः वेश्या व्यवसाय करू लागले. आपल्या मालकालाही डुबवलं आणि आपणही डुबू लागलो. त्या मालकानं आत्महत्या केली, त्यानं फाशी घेतली. त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणानं आत्महत्या केली, मरून गेला. पण भूत झाला. काय झाला? भूत योनीमध्ये गेला आणि आपल्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याला अलीकडे ते कोंबराचं झाड आहे. त्या कोंबराच्या झाडाला लटकला उलटा भूत हो, तिथं लटकला. भूत कसे लटकत येत? उलटे सवासे. आता त्या इकडं कुठं नाही कधी पाहायला मिळालं आपल्याला, पण त्या गाणगापूरला गेल्यावर पाहायला मिळतंय. सत्य. काय असतं ते देव जाणे, आपल्याला त्याच्यावर जास्त बोलायचं. भगवंताची लीला आहे. कारण ते काहीला पटतं, काहीला पटत नाही. पण अंधश्रद्धेवर आपला विश्वास नाही. श्रद्धेवर विश्वास, पण अंधश्रद्धेवर असो. तो पिशाची झाला. भूत येवणी आहे, पिशाची येवणी आहे. 184 येवणी, 4 खाणी, त्याच्यामध्ये ही येवणी आहे, पिशाची येवणी. शास्त्रात भूत झाला, आले उलट लटक. मग काय असते बघा, ज्या स्त्रीनं पाप केलं आणि मालकाला धोका दिला, तिची हालत लय बिघडते. एक कावळा उन्हामध्ये, त्या बेंडकोळीला चोच्या मारू लागला. कावळा तिचं रक्त काढायचं, जमीन खाली तापलेली माती आणि वरून कावळ्यानं टोच मारली. तिथे ताप, तिचं अंग लाल भुंड होऊ लागलं. बेंडकोळी मरून गेली बेंडकोळी. तीच बेंडकोळी पुढच्या जन्मात आळी झाली. आणि तोच कावळा त्या आळीला तशा टोच मारू लागला म्हणा. आणि ते मारीत नव्हता, फक्त टोची मारायची, त्याला दुःखी करायचं. ती आळी म्हणू लागली, मारून तरी टाकली. ते म्हणलं मारीत नाही, तुझं पाप शिल्लक आहे. ती म्हणू लागली, का म्हणून असं? त्यानं सांगितलं कावळ्यानं, तू याच्या अगोदरच्या जन्मात बेंडकोळी होतीस म्हणून, आता आळी झालीस, पुढं काय होशील सांगता येत नाही. मग मला हे का झालंय? म्हणे तू तुझ्या नवऱ्याला धोका दिलास. हे पाप. म्हणून ती एवढी वाईट वागली आणि शेवटी येडी झाली. पागल. आणि पागल होऊन फिरता काय असतं, कर्म बदलायचं असेल ना, कुठे जाऊ द्या, कर्म बदलतात. आणि ती सुद्धा काशीला गेली आणि काशीला त्या गंगेच्या काठावर भगवान शंकराची कथा चरित्र चालू होतं. गंगेची आरती चालू होती आणि तिथं जायचं तिनं. तिथला प्रसाद भक्षण करायचा, गंगेची आरती घ्यायची आणि कथा ऐकायची, भजन करायचं. भजनात तल्लीन होऊन नाचू लागली. एवढी तल्लीन झाली ती, वेडी होऊन नाचू लागली भजनामध्ये. आणि नाचता तिला विमानच चालू कैलास. इतके भगवान शंकर प्रसन्न झाले देशावर. आणि भगवान शंकर विमान पाठवल्याबरोबर त्या विमानामध्ये बसून गेल्यावर पार्वती आईने सांगितलं, ही माझी दासी, मला सेवा करायला पाहिजे. पार्वती आईनं तिला दासी बनवलं स्वतःची. तिचं नाव चंचुला. तिचं नाव काय? चंचुला. ती दासी झाली. पण आता सगळं पहिलं निघून गेलं होतं आणि आता मन स्वच्छ झालं होतं, म्हणून आठवण मालकाची येत होती. उदास चेहरा करायचा. त्यावेळेस पार्वती आई साहेबांना सांगायचं, अगं तू माझी दासी आहेस ना, आणि तू असं का म्हणून बसतेस? तिनं सांगितलं, आई साहेब मी एक सांगू का तुम्हाला? अहो मी माझ्या मालकाला खूप त्रास दिलाय.
माझ्या मालकानं आत्महत्या केली, माझे मालक भूत झाले, तो भूत योनीमध्ये, त्यांना खूप त्रास आहे, त्यांना मुक्त करा, माझी विनंती आहे. कुठे आहे तुझा मालक? सांगितली खूप. आणि मग पार्वती साहेबांनी तुंबराला बोलवलं. नारद तुंबर करती गाय. तुंबर म्हणजे ब्रह्मदेवाचेच पुत्र आहेत, मानस पुत्र. ते आपल्या भजनात हे विना असतो, आणि त्या गायकाकडे ते तंबुरा असतो का नाही, तंबुरा, ते ना त्या तंबुराचा तंबूर ऐकतो, तानपुरा, आणि विना नारदाचा, दोघांचे दोन आहेत. म्हणजे यातून स्वर निघतात, आणि भजनाची कला इथून सुरुवात झाली. इतका तुंबर म्हणजे इतका गायनामध्ये भारी होता, एवढा गायनामध्ये भारी होता. त्या तुंबराला बोलवलं पार्वती साहेबांनी, सांगितलं, तुंबरा माझे काम करतो का? म्हणजे काय आहे साहेब, त्या ब्रह्मगिरीच्या पर्वताला जा, आणि तिथे एक बिंदू नावाचा ब्राह्मण पिशाच्या योनीमध्ये गेला, आणि त्या उंबराच्या झाडाला लटकलेला आहे. तिथं काय कर, तिथं जाऊन शिव महिमा गा, शिव चरित्र गा, शिव पुराणाची आख्यायिका गा, भजनामध्ये गा, भजन कर, भजन. आणि त्या भजनाचे स्वर त्याच्या कानावर पडावे त्या भूताच्या, आणि पिशाच्या योनीतून ते मुक्त व्हावं. त्या तुंबराला सांगितलं, आणि मग ते तुंबराने आपला ते तानपुरा सोबत घेतला, आणि त्या पर्वतावर आले, आणि तुंबराने तो तानपुरा लावला. काय स्वर महाराज त्या तानपुऱ्याचा, तानपुऱ्याचा स्वर म्हणजे एकदम भारी असतो. आणि भगवंताचं गुणगान गायला सुरुवात केली त्याने. असं भजन गायलं महाराज तुम्ही. कसं गायलं? ओ हर हर शिव शिव संभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर शिव शिव संभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर शिव काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. हर महादेव संभा काशी विश्वनाथ लिंगा. जय हो. हर महादेव संभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. काशी विश्वनाथ लिंगा. जय हो. काशी विश्वनाथ लिंगा. 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 हर हर महादेव शंभा जय हो. विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ लिंगा. नमः हरे शिव. हर 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 महादेव. असं भजन केलं, गायलं भजन. दररोज सप्तस्वरामध्ये भजन गायचं. 7 दिवस भगवान शंकराची कथा गायली महाराज. एवढं गायल्यावर आणि त्याचं तन्मन धनन भजन केल्यावर होईल, हो, तो दरवाजा उघडतोच, दरवाजा उघडतोच. काय करावं लागतं त्याला? देहाची तिजोरी भक्त
भीतीचाच ठेवा उघडदार देवा पिते दूध डोळे मिटली भीतीचा पिते मनी चोरटाच्या भीतीचा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देहाती तुझोरी भक्तीचाच ठेवा देहाती तुझोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा दार देवा उघडदार देवा उघडदार देवा काय असतं का कसं करावं लागतंय हा एक भावगीत आहे भक्तिगीत आहे त्याच्यात त्यांनी फार असे तुकडे फार सुंदर टाकले त्याने पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मोकळा आवाज सोडणं झाला त्याला मणी चोरट्याच्या काने भीती चांदण्याची मांजर काय करते दूध पिताना मांजराला वाटतं मला कोणीच पाहत नाही ते डोळे झाकून पिते मग त्याला डोळे झाकल्यावर त्याला जग काय दिसत तसं काय काय माणसाला वाटतं मी भजन करावं कोणाला कळतच नाही मी कसं करावं येणे जग आंधळी होईल तू डोळे झाकले म्हणजे तू भजन कसा करतोस हे जगाला माहिती ना कशासाठी करतोस ही माहिती आणि कसं करतोस ही माहिती त्या मांजरासारखं करू नको स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच होई बघा स्वार्थ जर केला ना स्वार्थ केला जसं ते आरसा काय करतंय आपलंच चेहरा दाखवतंय आपला दुसऱ्याचा दाखवतंय का नाही किती वेळच पहा आरसात जाऊन किती वेळच पहा कोण दिसतंय जग दिसतंय का नाही आपणच दिसतोय तसं स्वार्थ केला ना स्वार्थ नावाचा आरसा लोभ नावाचा आरसा इतका चतुर आहे म्हणे चतुर आहे ते शेवटी तुलाच घालते त्याच्यात दुसऱ्याला नाही घालत आरशात स्वतःच दिसते म्हणजे आरशाने एक गोष्ट आठवली मला आदिवासी भागात आरसाच माहित नव्हता कोणाला कसला असतो आरसाच माहित नव्हता आणि तिथं एक आरसे ऐकणार गेलो आरसे ऐकणार त्या आरशाचं दुकान लावून बसलास दुकान लावून बसलं तिथं ते कोणी येऊ लागलं विचारू लागलं हे काय त्यानं म्हणायचं आरसा ते म्हणायचं आरसा कशाला म्हणते त्यानं म्हणायचं आईना कशाला म्हणते त्यानं कपाळात हरून घ्यायचं कोणाही पाहायचं ठेवून द्यायचं कोणाही पाहायचं ठेव कोणीच घ्यायना त्याने विचार केला जाऊ द्या म्हणला चला आता काही इथं थांबण्यात मजा नाही त्यानं गटुडं बांधू लागला तेवढे ते गिराईक आलं आणि एक मोठा आरसा बांधायचा नाही लावला ते गिराईक आलं आणि ते म्हणाले ह्याला काय हे काय आहे हे कदरून गेलं होतं हे म्हणला हे तुझा बाप आहे तुझा बाप आहे म्हणल्यावर त्याला वाटलं माझा बाप तर म्हणून 4 वर्ष झाले जर माझा बाप याच्याच वर मिळत असला तर मी घ्यावाच म्हणून आणि त्याला त्या आरसा उचलला तोंडा पुढे टाकला आता त्याच्यात कोण दिसलं त्याला तेव दिसला तेव दिसल्यावर त्याला वाटलं ह्याच्यात माझ्या बापासारखा म्हणजे माझा चेहरा माझ्या बापासारखा माझा बापच याच्यात आहे म्हणला खरंच आहे घेतला आरसा पैसे दिले आणि गेला घरी गेला मस्त पैकी एका हॉलमध्ये तो आरसा लावला आणि त्यांनी काय करायचं 10 मिनिटाला 15 मिनिटाला यायचं आणि जाऊन पाहायचं बाप गेला काय आरशाच्या पुढे थांबायचं आई म्हणायचं आणि निघायचं आता ही इतक्या वेळेस का चक्रा घरात करायला त्या बायकोला संशय
ती म्हणली इतक्या वेळ घरात कधीच येत नव्हतं, ह्याचा पाय घरात कधी टिकत नव्हता आणि हे सारख्या चक्रात का मारायला. मग तिनं काय केलं, हे बाहेर निघालं की ती भाकरी करू लागली, चुलीवर हातात पोकारी होती, पोकारी हातात घेणं आणि त्याच्या माग जाणं. तो हे गेलं निघून, तिला ते दिसलं ना आरसा. आरसा म्हणली ही आणलंय का काय पावच म्हणून ती गेली मध्ये पाहण्यासाठी. तिला कोण दिसली, तीच. ती म्हणली म्हणून त्या एवढ्या चक्र मारायला ही सटवी घरात आणली म्हणली. त्यानं काय केलंय, ही सटवी आणली ह्या बगटेची म्हणली, ती फुकारी हाणली. हाणल्याबरोबर खळकन झाला ना, आरसा फुटला. आता प्रतिमा शिल्लक राहिली का नाही, आरसा गेला, प्रतिमा गेली. म्हणून आपल्याच जवळ, आपल्याच काय, आपल्या अंतकरणामध्ये मन के अंदर क्यों ना झाके. आपल्या अंतकरणामध्ये आपला आरसा आहे. वाईट आहे का चांगले तू तुझ्याकडेच बघ, दुसऱ्याला काही त्याला सांगतोय का. म्हणून आपण काय करतो हे आपल्यालाच कळतं, जगाला विचारायची गरज काय. काय काय माहिती मग आमचं कसं काय, आता कसं काय तुझं तुलाच माहिती, तुझं कसं काय आम्ही सांगायची काय गरज आहे. कारण आपलं कसं आहे हे आपल्यालाच माहिती असतं. आपलं कसं तोरा मन दर्पण कहलाए, 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 तोरा मन दर्पण दर्पण कहला आहे. अरे तुझं मनच, तोरा म्हणजे तुझं मनच आरसा आहे. कारण मनाला एवढे डोळे आहेत, मनाला एवढे, महाराज म्हणतात किती डोळे आहेत, मन के नाही ना हजार. मनाला किती डोळे आहेत, हजारो डोळे आहेत मनाला. एका वेळेस मन कुणीकडेही पाहतं आणि कुठपर्यंतही पाहतं. इथून दिल्ली पाहतं, इथून मुंबई पाहतं, इथून पुणे पाहतं. किती डोळे आहेत मनाला. मग मनालाच विचारतो कसा आहे, ओ कसा आहे. असं भजन केलं त्या तुंबाराने, शुद्ध भजन केलं आणि त्या भजनाचा भाव देव प्रगट झाला. देव प्रगट झाला कारण त्याच्यात भाव असावा भजनामध्ये. कोण म्हणतं देव हाक मारल्यावर देव येत नाही, पण आपलं भजन कसं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, आशाने देव तुला बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शाळे मागायचा नाही रे, मी बाजार भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव, अरे रत्नाचा देव त्याला तुताराचा देव, अरे मातीचा देव त्याला अंबराचा देव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शाळे
असेल तर देव भावेन देव कलया आनंद तस्मात भावही कारण आहे. काय ते एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून का. नाही तर पोती वाचणाऱ्या म्हणतात महाराज आम्हाला म्हणाले तसं नाही. वाचल्यावर अर्थ कळावा. नेहमी वाचलं की कळतंय का. वातरीसाठी सामान्याला वाचल्यावर कळत नाही. नेहमी वाचलं की कळत आणि वाचलं की वाचत आहे. काय शब्द पहा, वाचलं की वाचत आहे आणि वाचायचे. आपल्याला काय करायचे, वाचायचे. वाचण्यासाठी वाचायचे. म्हणून त्याच्यात प्रेम आहे. प्रेमयुक्त अंतकरणानं भजन केल्याबरोबर भगवान शंकर शिवजी प्रसन्न झाले महाराज. आणि त्या भूतातून, त्या प्रेत आत्म्यातून, त्या भूतात आत्म्यातून असं सुंदर देहाची निर्मिती झाली. एक दिव्य पुरुषाची निर्मिती केली. त्याला 4 हात निर्माण झाले आणि तिथं कैलास पर्वत विमान आलं. शिवाचे गण आले आणि त्या बिंदुगाला त्या विमानामध्ये बसवलं आणि ब्रह्मगिरी पर्वतावर विमान कैलास पर्वताला गेलं. आणि मग पती पत्नी दोघेही भगवंताचे गण बनून राहिले. अशा प्रकारची ही कोड आणि मुक्त करणारी कथा भगवान श्री शंकराची आहे. तुम्ही ऐका, तुम्ही तिचं भजन करा. कारण भगवान परमात्म्याला काय काय आवडते, बऱ्याच गोष्टी आवडतात देवाला. त्याच्यापैकी आपली एक गोष्ट झाली आज फक्त जल. जल जल काय हे सब समस्या का हल. बघा, ज्याला किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांना भरपूर पाणी प्यायचं. कुठलंच औषध करू नका, फक्त पाणी पित राहा. दिवसात 5 लिटर पाणी प्या. तुमचा किडनी स्टोन काही दिवसाला आपोआप संपून जाईल. जो माणूस पाणी जास्त पितो त्याला रोगच होत नाही सरस. जो माणूस पाण्यात पोहतो त्याला त्याचे हातपाय कधी दुखत पोहणे. बरं तुम्ही म्हणताल आम्ही ते हिटरनं तापवून अंगावर घेऊ, त्यांना नाही. पाण्यात पोहणे त्याचे हातपाय कधी दुखत नाही. पाण्याशिवाय काहीच होत नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून पाणी आपलं एक तत्व झालंय भगवंताचं. आज आता भगवंताला आणखी बरेच आवडते. भगवंताला भस्म आवडते तुम्हाला सांगितलं. आता भगवंताला रुद्राक्ष आवडतो हे नाही. भगवंताला बिल्वपत्र आवडतं. हे का आवडतात आपण हे उद्याच्याला कथा सांगूया, ठीक आहे. आता आपला कथेचा टाइम झाला. आरतीसाठी श्री शिवाभाऊ काजगुंडे, शिवाभाऊ काजगुंडे यांचे सकाळच्या अंगणाते त्यांनी आरतीचा ताट घेऊन यायचा आहे. तसेच श्री व्यंकट आबा डाकणे गुरुजी आणि श्री कांताभाऊ फड, श्री किरण मारुती साखरे यांनी सुद्धा आरतीचं ताट घेऊन समोर यायचं आहे. तोपर्यंत एक भैरवीचं भजन होईल आणि भैरवीचं भजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आरती संपन्न होईल. शिव शंभो हर महादेवा, शिव शंभो हर महादेवा, हर महादेवा, शिव शंभो 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 हर महादेवा, कैलासनाथ शिवचंद्र कोणी, कैलासनाथ
शंभो